खूप स्वागत आहे चॅनलवरती. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिप्लोमा के स्कीमला जे आहे कॉम्प्युटरला स्टुडंट त्यांचा जो सिलेबस आहे तो बघणार आहे प्रोग्रामिंग सीला. तो काय आहे? ओके. तर आता जर पाहिलं तर तुम्हाला टोटल युनिट आहे इथे दिलंय की 5 युनिट्स राहणार आहे. ओके. नंबर 1 जो युनिट आहे चॅप्टरचं नाव आहे बेसिक ऑफ सी प्रोग्रामिंग. ओके. फंडामेंटल्स ऑफ अल्गोरिदम, नोटेशन ऑफ अल्गोरिदम, त्यानंतर इंट्रोडक्शन टू सी, फंडामेंटल कन्स्ट्रक्ट ऑफ सी सर्व त्यामध्ये येणार आहे. ओके. त्यानंतर बेसिक इनपुट अँड आउटपुट फंक्शन, असाइनमेंट अँड एक्सप्रेशन्स, सिंपल असाइनमेंट म्हणजे जे पण काही सी प्रोग्रामिंगचे बेसिक आहे, ते युनिट 1 मध्ये तुम्हाला शिकवणार आहे. युनिट 2 मध्ये काय आहे? कंट्रोल स्ट्रक्चर, कंडिशनल स्टेटमेंट, लूपिंग स्टेटमेंट, ब्रांचिंग स्टेटमेंट, इफ एल्स स्टेटमेंट हे सर्व तुम्हाला कंट्रोल स्ट्रक्चरमध्ये म्हणजे युनिट 2 मध्ये शिकवणार आहे. युनिट 3 मध्ये काय शिकवणार आहे? एरिया, अरेज अँड स्ट्रक्चर. ओके. तर कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? अरे काय आहे? स्ट्रक्चर काय आहे? स्ट्रिंग इनपुट आउटपुट काय आहे? हे सर्व तुम्हाला युनिट 3 मध्ये शिकवणार आहे. ओके. युनिट 4 मध्ये तुम्हाला फंक्शन शिकवणार आहे. कन्सेप्ट्स अँड नीड ऑफ फंक्शन काय आहे? लायब्ररी फंक्शन काय आहे? मॅथ्स फंक्शन काय आहे? त्यानंतर राइट युजर डिफाईन्ड फंक्शन. आता ह्या सर्व ज्या गोष्टी आहे ना, तुम्हाला जर तुम्ही डिप्लोमाला म्हणजे पहिल्यांदा आले, तुम्हाला ह्या सर्व गोष्टी नाही माहिती आहे. ओके. तर हा जो सिलेबस आहे ना, तो तुम्ही डाउनलोड करायला पाहिजे. Googleला हा सिलेबस अवेलेबल आहे. एम-एस-बी-टीच्या वेबसाईटला सिलेबस अवेलेबल आहे आणि तुमचा स्टडी तुम्ही स्टार्ट करायला पाहिजे. बिकॉज जेव्हा मी डिप्लोमाला होते ॲट दॅट टाईम मी कसं यूज करायची, की समजा आता इथे दिलं युनिट 1 बेसिक ऑफ सी प्रोग्रामिंग. तर 1.1 काय आहे? फंडामेंटल्स ऑफ अल्गोरिदम. तर मी हे कॉपी करायची हा टॉपिक आणि YouTubeला सर्च करायची. तर त्या टाईमाला मी एक-एक टॉपिक शिकायचे. म्हणजे आपलं काय होतं ना, आधी स्टडी होऊन जातो आणि जेव्हा आपण कॉलेजला जाऊन शिकतो तर रिव्हिजन होतं. तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. तुमचं सी जे प्रोग्रामिंग आहे प्रॉपरली कव्हर होईल आणि मी स्वतः सीरीज तयार केलेली आहे डिप्लोमा स्टुडंटसाठी, ज्याच्यामध्ये मी सर्व जे आहे युनिट्स ते शिकवणार आहे. तर ते सगळे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले, तर नक्कीच तुम्ही डिप्लोमाला चांगलं स्कोर करू शकता. ठीक आहे. तो 5th युनिट होता पॉइंटर्स. ओके. पॉइंटर्स भरपूर जणांना हार्ड जातो. पण तो मी नक्कीच ईझी लँग्वेजमध्ये शिकवेल. ओके. नेक्स्ट बघूया आता आपण. नेक्स्ट त्यांनी दिलेलं इथे, की आता हे जे आहे ना, हे तुम्हाला प्रॅक्टिकल आहे. तुम्हाला हे असतं प्रॅक्टिकल बुक असतं, ओके, ज्याला आपण म्हणतो ना, तर मॅन्युअल सॉल्व्हिंग. तर काय आहे टॉपिक बघा, राइट अ लॉजिकल स्टेप फॉर गिव्हन. हे सर्व प्रॅक्टिकल्स आहे. हे तुम्हाला करून बघायचे ओके. त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे त्यांनी, की कोणत्या याला कोणतं वेटेज हे सुद्धा या सिलेबस पीडीएफमध्ये अवेलेबल आहे. युनिट 1 आहे बेसिक ऑफ सी प्रोग्रामिंग. ज्याला त्यांनी दिलेलं आहे टोटल मार्क्स वेटेज 12. तुम्हाला माहिती आहे डिप्लोमाचा फायनल इयरचा थेअरी जो पेपर आहे तो 70 मार्क्ससाठी राहणार आहे. सी प्रोग्रामिंगला 12 मार्क्सचं वेटेज आहे. त्यानंतर कंट्रोल स्ट्रक्चर जे आहे त्याला 16 मार्क्सचं वेटेज आहे. अरेज अँड स्ट्रक्चर आहे त्याला पण 16 मार्क्सचं वेटेज आहे. नंतर फंक्शन्सला 14 मार्क्सचं वेटेज दिलं आहे आणि पॉइंटर्सला 12 मार्क्सचं असं टोटल 70 मार्क्सचं वेटेज आहे. आता हे कुठे कामात येतं जेव्हा आपण स्टडी करतो ॲट दॅट टाईम सर्वात जास्त कशाला आहे 16 चे कोणते कंट्रोल स्ट्रक्चर आणि अरे स्ट्रक्चर. म्हणजे पहिले आपण हे दोघं स्टडी केले पाहिजे. ओके. त्यानंतर 14 म्हणजे फंक्शनला जास्त आहे. मग फंक्शन स्टडी केलं पाहिजे. देन आपण जे उरलेले 2 आहे फर्स्ट अँड लास्ट चॅप्टर तो स्टडी केला पाहिजे. म्हणजे काय होतं, की जास्त क्वेशन्स या ह्याच्यातून येणार आहे. ओके. तर हे तुम्हाला सांगतं. ठीक आहे. त्यानंतर मी इथे तुम्हाला बुक्सचे नावं दिलेले आहे त्यांनी. तर प्रोग्रामिंग इन ANSIC हे बुकचं नाव आहे. तर मी तुम्हाला रेफर करेल, की लेट सी जे आहे ना, हे यशवंत कानेटकरांचं पुस्तक. तर हे जे आहे हे रेफर करा. हे खूप बेस्ट आहे. कारण की मी स्वतः याच्यातून स्टडी केलेलं आहे. यशवंत कानेटकरांचं पुस्तक जे आहे लेट सी खूप भारी पुस्तक आहे. त्याच्यात भरपूर सारे कोड अवेलेबल आहे आणि तुमचे सर्व बेसिक्स क्लिअर होईल. ओके. आणि जर नाही तर तुम्हाला प्रोग्रामिंग सीसाठी हे वालं बुक आहे. ओके. मी तुम्हाला दाखवते सर्च करून प्रोग्रामिंग सी के स्कीम. ज्याच्यामध्ये ना म्हणजे लाइक सर्व नाही दिलेलं आहे. फक्त त्यांनी असं दिलंय, की काय म्हणता येईल आपल्याला, आपण म्हणतो ना, की त्याच्यामध्ये त्यांनी ना पूर्ण नाही दिलेलं आहे. या या बुकमध्ये तुम्हाला फक्त तुमच्या स्टडी पुरतीच राहील. बघा ही बुक आहे ₹272 मध्ये प्रोग्रामिंग इन सी. ठीक आहे. तर ही बुक तुम्ही पर्चेस करू शकता. डिप्लोमा जे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी मी रेफर करेन. के स्कीमची पण बुक अवेलेबल आहे सेपरेटली. मी ती तुम्हाला व्हिडिओमध्ये आता माझ्याकडे लगेच नाहीये, बट ती जेव्हा येईल मी त्याचा पण एक शॉर्ट व्हिडिओ करून टाकेल. ओके. तर हा पूर्ण सिलेबस होता आणि मी तुम्हाला पूर्ण सी प्रोग्रामिंगचं जे आहे पूर्ण सांगून दिलं, की युनिट कसे राहणार आहे, काय राहणार आहे. ओके. तुम्हाला जर ही पी पाहिजे असेल, तर मला नक्की कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि स्टडीला आत्तापासून लागा. ओके. सो तुम्हाला समजलं असेल, की कोणते-कोणते युनिट्स राहणार आहे तुम्हाला, कोणते चॅप्टर्स राहणार आहे, सर्व नोट डाउन करून घ्या आणि स्टडी लगेच चालू करा. ओके. थँक